तो दोन सोशल रिफॉर्मर्स जे होते राजाराम मोहन रॉय आणि सर विवेन डिरोईनचा यांचा भाग आपण काल कंप्लीट केला होता. आज जे आपण शिकणार आहोत ज्यांच्याविषयी ते आहे सय्यद अहमद खान. प्लीज नोट डाऊन. सय्यद SYED, अहमद AHMAD, KHAN. ते बोर्ड स्क्रीन दिसते सगळ्यांना. आता अतिशय महत्वाचं ह्याच्यात जर सांगायचं झालं सय्यद अहमद खान विषयी तर सोशिओ रिलिजियस मुवमेंट्स ज्या होत्या त्याशी संबंधित त्यांनी काम केलं होतं. मोस्ट इम्पॉर्टंट सोशिओ रिलिजियस मुवमेंट होत्या मुस्लिम्समध्ये, मुस्लिम समाजामध्ये ज्याला आपण अलीगड मुवमेंट म्हणून ओळखतो. ठीक आहे, अलीगड मुवमेंट लिहून घ्या. सय्यद अहमद खान यांच्या नावापुढे लिहून घ्या. अतिशय महत्वाची सोशिओ रिलिजियस मुवमेंट होती ही मुस्लिम लोकांमध्ये. त्यालाच आपण म्हणजे सोशिओ रिलिजियस मुवमेंटलाच अलीगड मुवमेंट म्हणून ओळखल्या जातं. आता हे ऑर्गनाइज केली होती सय्यद अहमद खाननी आणि यांनी डिस्क्राईब सुद्धा केलं होतं आउटस्टँडिंग फिगर मुस्लिम्स मधली ही त्यांनी इथे मांडली होती. आता सय्यद अहमद खानचा जन्म झाला होता 17 ऑक्टोबर 1817 रोजी. लिहून घ्या. सय्यद अहमद खान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817 साली झाला होता मुस्लिम नोबल फॅमिलीमध्ये. आणि त्यांनी जॉईन केली होती एक सर्व्हिस, एक नोकरी एका कंपनीमध्ये ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर म्हणून. बघा त्यांचं शिक्षणही तसं होतं की ज्युडिशियल ऑफिसर म्हणून ते एका कंपनीमध्ये नोकरीला सुद्धा होते. ठीक आहे. त्यांना रिअलाइज झालं की मुस्लिम जे आहे यांनी स्वतः काही गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजे ब्रिटिशांकडून असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे किंवा त्यांना असं रिअलाइज झालं की ब्रिटिश रूल जे आहेत त्या ब्रिटिश रूल मधनं मुस्लिम समाजाने काही गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजे स्वतःसाठी. सो सय्यद अहमद खाननी ऍडवाइस सुद्धा केली होती मुस्लिम कम्युनिटीला इम्प्रेस करण्यासाठी वेस्टर्न एज्युकेशनची आधुनिक शिक्षण प्रणाली जी होती त्यावेळी ते एक्सेप्ट करा असं त्यांचं म्हणणं होतं. अशी ऍडवाइस त्यांनी त्यांच्या कम्युनिटीला दिली होती आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये देखील एंट्री करा असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एकंदरीत सय्यद अहमद खानचं म्हणणं काय होतं की मुस्लिम कम्युनिटीने जे आधुनिक शिक्षण प्रणाली आहे ती आत्मसात करावी, ब्रिटिश रूल आत्मसात करावे, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये जावं, असं अनेक रिअलायझेशन अशा अनेक ऍडवाइस त्यांनी लोकांना केल्या होत्या. 1862 मध्ये त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. सायंटिफिक सोसायटी 1862. 1862 मध्ये सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. पण ही स्थापना त्यांनी कशासाठी केली होती तर ट्रान्सलेशन करण्याकरिता. म्हणजे उर्दू म्हणजे बुक्स जे होते सायन्सच्या संदर्भातले किंवा इतर सब्जेक्टचे वेगवेगळ्या विषयाचे जे पुस्तकं होती जी उर्दू मध्ये होती ती त्यांनी ट्रान्सलेट करायला सुरुवात केली होती ह्या सायंटिफिक सोसायटीच्या माध्यमातून. म्हणजे इंग्लिश बुक्स जे होते त्यांनी उर्दू मध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी ही सोसायटी स्थापन केली होती. त्यांनी इंग्लिश उर्दू जर्नल देखील सुरू केलं होतं. उर्दू जर्नल. त्याच्या माध्यमातून ते एक वेगवेगळ्या आयडियाज स्प्रेड करत होत्या सोशल रिफॉर्मच्या. म्हणजे काय ते त्यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती की जे काही वेगवेगळ्या विषयाचे इंग्रजी मधले पुस्तक आहे ते इंग्रजी मधले पुस्तकं उर्दू भाषेमध्ये ट्रान्सलेट करावे. सोबतच त्यांनी इंग्लिश उर्दू जर्नल देखील सुरू केलं होतं. ह्या दोन्हीच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या ज्या आयडियाज आहेत सामाजिक सुधारणा चळवळीच्या त्या समाजामध्ये स्प्रेड करत होते, पसरवत होते. थ्रू दिस इनिशिएटिव्ह ही जी काही सुरुवात त्यांनी केली होती ह्या इनिशिएटिव्हच्या द्वारे त्यांनी मोहम्मदन ओरिएंटल कॉलेजची देखील स्थापना केली होती. लिहून घ्या. एस्टॅब्लिश द मोहम्मदन ओरिएंटल कॉलेज. स्पेलिंग सांगते MOHAMMEDAN मोहम्मदन ओरिएंटल कॉलेज ORIENTAL ओरिएंटल कॉलेज ची स्थापना सय्यद अहमद खान यांनी केली होती. लिहून
आणि त्याच मोहम्मदन ओरिएंटल कॉलेजला नंतर काही काळानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून देखील विकसित करण्यात आलं, डेव्हलप करण्यात आलं, नाव चेंज करण्यात आलं. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी खूप फेमस आहे. हे जे काही सुरुवात त्यांनी केली होती, इंग्लिश उर्दू जर्नल असू दे किंवा सायंटिफिक सोसायटी असू दे, हे सगळे इनिशिएटिव्ह लक्षात घेऊन त्यांनी काही कालांतराने मोहम्मदन ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. नंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली आणि त्या डेव्हलपमेंटनुसार मोहम्मदन ओरिएंटल कॉलेजचं नाव अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असं करण्यात आलं. त्यांचा असा एक प्रयत्न होता की त्यांचे जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्समध्ये मॉडर्न ग्रुप तयार झाला पाहिजे, की जे काही पाश्चिमात्य किंवा मॉडर्न कल्चर आहे किंवा मॉडर्न ज्या पद्धती आहेत त्या आपल्या स्टुडंटनी ॲटलिस्ट आत्मसात करावा, त्याच्यावर विचार करावा, त्या कराव्या असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे ते मॉडर्न आधुनिक विचारसरणीचे होते असं म्हणायला हरकत नाही. हे इंटेलेक्च्युअल मुवमेंट जी होती ज्याचं नाव होतं अलीगड मुवमेंट. अलीगड मुवमेंटला इंटेलेक्च्युअल मुवमेंट असं म्हणण्यात आलं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीनं विचारला जाऊ शकतो. आत्ता आपल्याला हे ऐकताना खूप सोपं वाटतं, पण ह्या विषयी जर प्रश्न आले तर आपल्या लक्षात वर्ष राहत नाही, कोणी काय केलं हे सुद्धा राहत. म्हणून याचा रोज सराव केला. आता जे काही रिफॉर्मर्स आले, एकीकडे रिफॉर्मर्स लिहा, एका कॉलममध्ये इयर्स लिहा, एका कॉलममध्ये त्यांनी कोणत्या साली ते स्थापन केलं, काय स्थापन केलं हे सुद्धा लिहा. ठीक आहे. आता जसं ते एक सोशल सामाजिक सुधारक होते, त्यांनी कॅम्पियन सुद्धा केलं होतं की जी पर्दा पद्धत आहे त्या संदर्भात, म्हणजे मुस्लिम कम्युनिटीमध्ये महिलांनी पर्दा घेतला पाहिजे किंवा त्यांचं तोंड झाकलं पाहिजे, त्या विरोधात देखील त्यांनी काम केलं होतं, कॅम्पियन केलं होतं. पॉलिगामी आणि जी काही मुस्लिम सिस्टीम आहे डिवोर्सची, ह्या संदर्भात देखील त्यांनी काम केलं होतं. ते पर्दा प्रथा असू दे किंवा बहुपत्नीत्व असू दे किंवा 3 वेळा बोलल्यानंतर तलाक होतो, ह्या तिन्ही गोष्टीला त्यांचा विरोध होता. म्हणजे बघा, सय्यद अहमद खान यांचं मॉडर्न विचार करण्यासाठी त्याला करून त्यांनी जी काही पर्दा पद्धत आहे त्याला नकार दिला होता. बहुपत्नीत्व म्हणजे एकापेक्षा जास्त पत्नी, एकापेक्षा जास्त लग्न करणे, एकापेक्षा जास्त पत्नी त्याला आणि डिव्होर्स मुस्लिम समाजामध्ये 3 वेळा जर तलाक 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 म्हटलं तर त्या जोडप्याचा तलाक होतो, ह्याला सुद्धा त्यांनी विरोध केला होता. ठीक आहे. त्यांनी इम्फसाइज केली होती जी गरज होती इररॅशनल सोशल कस्टम, म्हणजे ज्याला काहीही अर्थ नाही, इररॅशनल अशा काही सामाजिक रूढी प्रथा परंपरा होत्या त्या त्या काढून टाकाव्या समाजातनं, अशा याच्यासाठी त्यांनी इम्फसाइज केलं. म्हणजे तर्कशुद्ध व्याख्या जे म्हणणं प्रोत्साहन दिलं होतं की सामाजिक प्रथा दूर करण्याच्या गरजेवर देखील त्यांनी भर दिला होता. वाईल retaining the essence of Islam and encouraging a rational interpretation of the Quran. म्हणजे त्यांनी हे नाकारलं नाही, पण ह्याचा रिस्पेक्ट करून आपण हे केलं पाहिजे असं त्यांनी असा विश्वास होता, इंटरेस्ट होता मुस्लिम की ते बेस्ट सर्व करू शकतात थ्रू कॉपरेशन विथ द ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये बरोबर ते चांगलं एक कोऑर्डिनेशन कॉपरेशन करू शकतात, केलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं, असा त्यांचा विश्वास होता. ओनली थ्रू द गायडन्स ऑफ द ब्रिटिशर्स दॅट इंडिया कुड मॅच्युअर इंटू फुल फ्लेज्ड नेशन. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की फक्त ब्रिटिशांचंच गायडन्स घेतल्यामुळे आपला जो भारत देश आहे हा फुल फ्लेज मध्ये इंडियन नॅशनल फुल फ्लेज मध्ये एक चांगलं नेशन बनू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. So he opposed the participation of the Muslims in the activities of the Indian National Congress. त्यावेळी इंडियन नॅशनल काँग्रेस होतं. आता इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मुस्लिमांनी जाऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्याला विरोध देखील केला होता. सय्यद अहमद खान विषयी अनेक माहिती आपण शिकलो. ती होप सगळ्यांनी नोट डाऊन केली असेल. ह्या व्यतिरिक्त जर त्यांच्या काही कामामध्ये कुणाला काही ऍड करायचं असेल तर करा.
एवढी माहिती आपल्याकडे. ह्या व्यतिरिक्त कोणाला काही ऍड करायचं असेल तर करू शकता. त्यांच्याविषयी डिटेल वाचन सुद्धा करू शकता. नेटवर अवेलेबल पुस्तकं असतील समाज सुधारकांची, त्यावर देखील तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट लिहा चौथं, ईश्वरचंद्र विद्यासागर. लिहा. ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर नाव ऐकलंय का? ऐकलं. कुठे ऐकलंय? पुस्तकांमध्ये वाचलंय. ओके. ईश्वरचंद्र विद्यासागर. तर ईश्वरचंद्र विद्यासागर हे जे होते ते एक खूप मोठे स्कॉलर होते, अभ्यासक होते आणि रिफॉर्मर सुद्धा होते, समाजसुधारक. 26 सप्टेंबर 1820 साली झाला होता. नोट डाऊन. 26 सप्टेंबर 1820 साली त्यांचा जन्म झाला होता. त्यांची जी काही विचारसरणी होती त्या विचारसरणीमध्ये म्हणजे आधुनिक आणि पाश्चात्य हे दोन्हींची जोड असली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे, ब्लेंड झालं पाहिजे इंडियन आणि वेस्टर्न थॉट, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा असा विश्वास होता की हाय मॉरल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या डीप आहेत, खूप रुजलेल्या ह्युमॅनिस्ट मध्ये, मानवतावादी मध्ये, आणि ह्या जनरेस सुद्धा होत्या गरीब लोकांकरिता. ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांचं टोपण नाव होतं दयासागर. लिहून घ्या. ईश्वरचंद्र विद्यासागर, also known as दयासागर. 1850 साली ते एका संस्कृत कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा झाले होते. 1850 साली he became principal of Sanskrit College. बघा, विद्यासागर हे खूप मोठे स्कॉलर आणि रिफॉर्मर होते. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1820 साली झाला होता. त्यांच्या ज्या आयडियाज होत्या त्या हॅपीली ब्लेंड करण्यासारख्या होत्या की इंडियन आणि वेस्टर्न थॉट दोन्ही फॉलो केले पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा असा विश्वास होता की ज्या हाय मॉरल व्हॅल्यूज आहे ह्या खूप डीपली रूट झाल्या पाहिजे लोकांमध्ये, आणि त्या खूप जनरेस देखील होत्या गरीब लोकांसाठी. म्हणजे काय, तर जी काही नैतिक मूल्य होती त्या नैतिक मूल्यांवर त्याचा विश्वास होता आणि खोल पर्यंत तर मानवतावादी होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनाच दयासागर ह्या नावाने देखील ओळखलं जायचं. 1850 साली ते एका संस्कृत कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा बनले होते. ते डिटरमाइंड होते ब्रेकअप करण्यासाठी, म्हणजे प्रीसली मोनोपॉली जी होती स्क्रिप्चुअल नॉलेज तिथे ब्रेकअप करण्यासाठी ते डिटरमाइंड होते. म्हणजे स्क्रिप्चुअल नॉलेज ज्याला आपण म्हणतो त्याकरिता त्यांनी एक संस्कृत कॉलेज सुद्धा ओपन केलं होतं. कशासाठी, तर सेल्फ इम्पोज आयसोलेशन जे आहे सांस्कृतिक लर्निंगचं ते ब्रेकडाऊन करण्यासाठी. सोबतच ते एक अकॅडेमिशियन होते, शिक्षण क्षेत्रातले होते. त्यांनी इव्हॉल्व्ह केलं होतं नवीन नवीन मेथॉडॉलॉजी संस्कृत शिकवण्यासाठी. त्यांनी एक नवीन बेंगॉली प्रायमर आणि इव्हॉल्व्ह केलं होतं न्यू प्रोज स्टाईल. म्हणजे काय, तर धर्मग्रंथ जे आहे त्या धर्मग्रंथातलं जे ज्ञान आहे, जे पुरोहितांची मक्तेदारी होती पूर्व, म्हणजे संस्कृत कोण शिकत होतं तर पर्टिक्युलर एक कम्युनिटी, एक कास्ट शिकत होतं, तर ती मक्तेदारी तोडून संस्कृत हे सगळ्यांसाठी होता, तर त्यांचा निदान होता. आणि त्यासाठी त्यांनी स्वतः एक संस्कृत महाविद्यालय देखील सुरू केले होते. ते एक चांगले शिक्षण तज्ञ होते, खूप अभ्यासू होते, शिकण्यासाठी वेगवेगळ्या नवीन शिक्षण प्रणाली
ते विकसित करत होते आणि बंगाली प्रायमर देखील त्यांनी तयार केलं होतं. नवीन पद्धतीने सुरुवात केला होता. आता एक मुवमेंट त्यांनी सुरू केली होती इन सपोर्ट ऑफ विडो रिमॅरेज, म्हणजे विधवांचे पुनर्विवाह व्हावे ह्यासाठी जी काही मुवमेंट सुरू होती त्या मुवमेंटला त्यांनी सपोर्ट केला होता. ज्याचा रिझल्ट लिगलायझेशन ऑफ विडो रिमॅरेज, विधवा पुनर्विवाह कायदा देखील अस्तित्वात आला होता. ते क्रुसेडर होते अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज, म्हणजे बालविवाह होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते आणि पॉलिगॅमी बहुपतित्व ज्याला आपण ते सुद्धा होऊ नये. त्यांनी खूप काम केलं, म्हणजे महिलांचं एज्युकेशन हवं ह्यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील होते, गतिशील होते. त्यासाठी ते फार काम त्यांनी केलं. गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर जे आहे शाळेतले ते हेल्प करत होते त्यांना ऑर्गनाईज करण्यासाठी. 35 मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या होत्या विथ द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर ऑफ स्कूल. आता याच्यातले खूप सारे त्याच्यातनं जो काही खर्च होता शाळांचा ते स्वतः त्यांच्या खिशातनं करत होते, स्वतः त्यावर ते पे करत होते. ते सेक्रेटरी सुद्धा होते. बेथून स्कूल जी होती एस्टॅब्लिश झाली होती 1849 साली, त्या शाळेचे ते सेक्रेटरी सुद्धा होते. जे जे मी सांगतात ते पटापट तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हायर एज्युकेशन जे होतं महिलांचं त्यासाठी ते पायनियर देखील ओळखल्या जाईल. आता बेथुन स्कूल जी स्थापन केली होती कलकत्तामध्ये, ते पहिलं एक फळ होतं किंवा एक पहिला प्रयत्न होता किंवा पहिला इम्पॅक्ट होता म्हणायला हरकत नाही. ज्या काही पॉवरफुल मुवमेंट होत्या महिलांच्या एज्युकेशनला धरून त्यातले अतिशय पॉवरफुल म्हणजे बेथुन स्कूल जे अरोज झालं होतं 1840 ते 1850च्या काळामध्ये. आता ही जी मुवमेंट होती ही फेस करत होती मोठमोठ्या डिफिकल्टीज. अनेक नवीन काम सुरू झालं की कोणालाही अडचणी येतात, तसंच अडचणी विषयी सुद्धा आल्या होत्या. आता जे तरुण स्टुडंट्स होते जे ज्यांचा अब्यूज होत होता, कधी कधी त्याचे पॅरेंट्स होते सोशल बॉयकॉटला, कारण ते कामच असं होतं की बहिष्कार घातला जात होता किंवा शोषण केला जात होता. म्हणजे त्या मुलांच्या पालकांवरही बहिष्कार टाकण्यात येत होता. ठीक आहे. असे आहे आपले कोण पटकन सांगा. दयासागर पुस्तक. ठीक आहे. नाव दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती. लिहिलं का दयानंद सरस्वती? आता स्वामी दयानंद सरस्वती ह्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 साली झाला. लिहून घ्या. स्वामी दयानंद सरस्वती ह्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 साली होता. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. ती एक ऑर्गनायझेशन होती. आर्य समाजाची स्थापना झाली 7 एप्रिल 1875 साली. कुठे? मुंबई येथे. लिहून घ्या. लिहिलं? लिहिलं का? आर्य समाज मुवमेंट जी होती ही रिवालिस्ट होती. त्या फॉर्म मध्ये तो नॉट इन कंटेंट, पण त्याचा रिझल्ट होता रिॲक्शन होता वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस करिता.
आता जे फाउंडर होते आर्य समाजाचे दयानंद सरस्वती किंवा मूळशंकर देखील त्यांना म्हणतात. तर 1824 ते 1883 पर्यंत त्यांचा कार्यकाळ त्यांच्यासाठी त्यांचा मृत्यू झाला. जुनं मोरवी राज्य होतं गुजरात, म्हणजे मोरवी एक जुनं गाव होतं गुजरात राज्यामध्ये. त्या मोरवी गावात ब्राह्मण समाजामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी पब्लिश केलं होतं एक त्यांचं पुस्तक जे अतिशय फेमस आहे. त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश. दयानंद व्ह्यू वेअर पब्लिश इन हिज फेमस बुक. त्यांचं जे काही म्हणणं होतं, त्यांचा जो काही दृष्टिकोन होता, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये पब्लिश केला होता, जे ट्रू एक्सपोजिशन होतं. आता दयानंदचं जे विजन होतं इंडियाला धरून, तर त्याच्यात होतं की इन्क्लुडेड अ क्लासेस अँड कास्टलेस सोसायटी. म्हणजे समाज जो आहे तो जातीहीन आणि वर्गहीन असावा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना देखील इन्क्लूड करून घ्यावं असं त्यांनी त्यांचं मत मांडलं होतं. अ युनायटेड इंडियामध्ये रिलिजियसली, सोशली आणि नॅशनली. आणि इंडिया फ्री झाला पाहिजे. फॉरेन रूल जे होतं त्या फॉरेन रूलच्या माध्यमातून इंडिया फ्री झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. विथ आर्यन रिलिजियन, म्हणजे आर्यन रिलिजियन जे होतं ते आत्मसात झालं पाहिजे आणि ब्रिटिश किंवा जे काही फॉरेन रूल्स होते ते नाहीसे झालं पाहिजे असं कॉमन रिलिजन ऑफ ऑल. त्यांनी इन्स्पिरेशन घेतलं होतं. इन्स्पिरेशन कुठून घेतलं होतं तर वेद जे आहे वेदापासनं ते इन्स्पायर्ड झाले होते. त्यांनी त्यांचं इन्स्पिरेशन घेतलं होतं आणि स्वतःला कन्सिडर्ड केलं होतं इंडियाज रॉक ऑफ एजेस मध्ये. आता इन्फॅलिबल आणि ओरिजिनल सीड जे आहे हिंदुइझमचं ते हेच होतं. म्हणजे अतुलनीय आणि मूळ बीज इंडियाज रॉक ऑफ एजेसला मानल्या गेलं. म्हणजे वेदांपासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांना इंडियाज रॉक ऑफ एजेस म्हणजे हिंदू धर्माचं अतुलनीय आणि मूळ बीज मानलं गेलं होतं त्या काळात. त्यांनी एक स्लोगन सुद्धा दिलं होतं, गो बॅक टू वेदास, म्हणजे वेदांकडे वळा किंवा वेदांकडे परत जा, हा असं त्यांनी म्हटलं होतं. तर हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये येऊ शकते की वेदांकडे परत जा हे स्लोगन कुणाचं आहे, तुम्ही इथे सांगू शकता. अलॉंग विथ दिस एम्फसाइजेस ऑन ऑथॉरिटी. आता हा जो स्ट्रेस होता तो स्ट्रेस करण्यात आला होता, जो सिग्निफिकन्स होता इंडिव्हिज्युअल इंटरप्रिटेशनचा त्याच्यावर, स्क्रिप्चर्सवर. आणि असं म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे ऍक्सेस टू वर्शिप. म्हणजे काय तर वेदांकडे परत जा असा नॅरेटिव्ह त्यांनी दिला. कारण काय तर वैदिक आधारावर त्यांनी भर दिला होता आणि त्याचबरोबर त्यांनी जी काही धर्मग्रंथ होती ती जी धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथांच्या वैयक्तिक जे विवेचन आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जे करतो ते विवेचन आहे, त्या विवेचनावर महत्वाचा भर मात्र त्यांनी दिला होता. आणि असंही सांगितलं होतं की प्रत्येक जो व्यक्ती आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्यांना उपासनेचा अधिकार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी क्रिटिसाइज केलं होतं हिंदू स्क्रिप्चर्स. म्हणजे काय तर त्यांनी हिंदू धर्मग्रंथ आहे त्यावर क्रिटिसाइज म्हणजे टीका केली होती. आणि जसं की पुराण आणि अज्ञानी पुरोहित आहे त्याच्यावर हिंदू धर्माची विकृत टीका देखील केली होती. आता दयानंद स्वामी सरस्वतीने काय केलं होतं तर हिंदू सनातनी आहे ते जातीय कठोरता, अस्पृश्यता, मूर्तीपूजा, बहुदेववाद, जादूटोणा, मोहकता, पशुबळी, सागरी प्रवास जो आहे त्याच्यावर निषिद्ध त्यांनी टाकले, श्राद्धाद्वारे मृतांना अन्न देणे इत्यादी गोष्टींवर त्यांनी एकमुखाने हल्ला केला होता असं इथं म्हटलेलं आहे. आता त्यांनी सबस्क्राईब केलं होतं वैदिक नोशनला, चतुर्वर्ण सिस्टीमला. चतुर्वर्ण सिस्टमचं जे वैदिक नोशन होतं त्यांनी सबस्क्राईब केलं होतं, ज्याच्यामध्ये व्यक्ती हा वॉज नॉट बॉर्न इन एनी केस but identified as a Brahmin, Kshatriya, Vaishya, Shudra according to the occupation the person followed. म्हणजे काय तर चातुर्वर्ण जी कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये जी वैदिक कल्पना आहे त्याच्या कल्पनेचं सदस्यत्व ज्यांच्यामध्ये आहे असे कोणतेही व्यक्तीचा जन्म तो त्याच्यात नसून ती व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही ओळखली जाते. कारण काय तर त्याचा जो व्यवसाय आहे ते काम करतात
त्याच्यानुसार त्याची जात ठरवली होती. बाय बर्थ ती जात नव्हती. आता समाजाने काही फिक्स केलं होतं. मिनिमम मॅरेजेबल एज हा जो समाज आहे, आर्य समाज, फिक्स केलं होतं की मिनिमम लग्नाचं वय, कमीत कमी लग्नाचं वय हे 25 असावं मुलांसाठी आणि 16 असावं मुलींसाठी. ठीक आहे. आता लॅमेंटेड एकदा त्यांनी केलं की हिंदू रेस जे आहे ते चिल्ड्रन ऑफ चिल्ड्रन, इंटरकास्ट मॅरेजेस अँड डोरी मॅरेजेस वेर ऑल्सो इनकरेज. त्यांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह, मुलांचा आंतरजातीय विवाह झाला पाहिजे, विधवा पुनर्विवाह झाला पाहिजे, याला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. स्त्रियांना समान दर्जा मिळावा, त्यांना इक्वॅलिटीनी वागणूक मिळावी, ही समाजाची अक्षरशः आणि भावनेची त्यांची मागणी होती मनापासून. वेगवेगळे काम आहे, संकट आहे, भूकंप आहे. ह्या संकटामध्ये, ह्या भूकंपामध्ये लोकांना कम्प्लिटली मदत करावी असं त्यांचं म्हणणं होतं. जोडणी होती नवीन शिक्षण दिशेची, प्रयत्न होते. चळवळी केंद्र दयानंद होते. परत एकदा समाजनी काय केलं पाहिजे, हेल्प केली पाहिजे लोकांना क्रायसिस सिच्युएशन. आता क्रायसिस सिच्युएशन कुठल्या, तर लाईक पूर असू शकतो, फॅमिन असू शकतं, भूकंप असू शकतं, संकट असू शकतं. ह्या काळामध्ये लोकांना मदत केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी प्रयत्न केला होता एक नवीन डिरेक्शन देण्याकरिता. नवीन डिरेक्शन कुणाला देण्याचा प्रयत्न केला, तर शिक्षणाला. ठीक आहे. आता न्यूक्लियस जे होतं ह्या मुवमेंट करिता हे प्रोव्हाइड केल्या गेलं होतं दयानंद अँग्लो वेदिकच्या द्वारे, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये DAV असे सुद्धा म्हणतो. DAV स्कूल त्यांनी जी फर्स्ट इस्टॅब्लिश केली होती लाहोर मध्ये 1886 साली. ते इम्फसाइज करत होते वेस्टर्न एज्युकेशनच्या इम्पॉर्टन्सला, आणि त्यांनी सुरू केलं होतं एक गुरुकुल जे हरिद्वार मध्ये होतं. त्याचं वर्ष होतं 1902, जे इम्पार्ट करत होतं एज्युकेशनल ला ट्रेडिशनल फ्रेमवर्क. म्हणजे बघा की त्यांनी काय म्हटलं होतं की कठीण परिस्थितीमध्ये लोकांना मदत केली पाहिजे, जोडणी केली पाहिजे नवीन शिक्षण पद्धतीची, प्रणालीची, त्याला एक दिशा दिली पाहिजे, त्या दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चळवळी केंद्र जे आहे दयानंद अँग्लो वेदिक शाळा अशा त्यांनी सुरू केल्या, स्थापना केली 1886 मध्ये लाहोर येथे. बघा पाश्चात्य शिक्षण जे होतं त्या पाश्चात्य शिक्षणावर त्यांनी जोर दिला. पारंपरिक चौकटीत जे होतं श्रद्धांमध्ये यांनी त्याला गुरुकुल म्हणतो ते सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. 1902 साली हरिद्वार येथे गुरुकुल सुरू केलं हो. ठीक आहे. आता आर्य समाज जो आहे हा हिंदूंना स्वाभिमान आणि आत्मविश्वास देऊ शकला. त्याच्याचमुळे गोरगरीब लोक जे आहेत त्यांना श्रेष्ठत्व मिळालं आणि पाश्चात्य संस्कृतीचा त्रास होण्यास देखील मदत झाली. ख्रिश्चन आणि इस्लाम जे आहे त्या हल्ल्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याच्या आवेशात ते होते. समाजाने ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म जो आहे त्याचे धर्मांतर केलेले जे लोक होती त्यांना परत हिंदूंमध्ये पुनर्वर्तित करण्यासाठी शुद्धीकरण चळवळ देखील सुरू केली. म्हणजे धर्म बदल ह्याला जे आपण म्हणतो की ख्रिश्चन आणि इस्लामच्या हल्ल्यापासून हिंदू समाजाची लोक काही मुस्लिम होत होती, काही ख्रिश्चन होत होती. तर हे अबाधित राहण्यासाठी, याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी समाजाने ख्रिश्चन आणि इस्लामाचं धर्मांतर जे केलेली लोक होती त्यांना परत हिंदू धर्मामध्ये आणण्यासाठी शुद्धीकरण मात्र करून घेतलं होतं. ती चळवळ त्यांनी सुरू केली होती आणि यामुळे 1920 ह्या दशकामध्ये सामाजिक जीवनाचं सांप्रदायिकरण सुद्धा वाढलं होतं. तो एकंदरीत त्यांच्याविषयी झालेला आहे. ठीक आहे. पुढे लिहा महात्मा ज्योतिबा फुले.
महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी काही आपल्याला माहिती आहे का ते सांगा पटापट. महात्मा ज्योतिबा फुले. आता महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो एप्रिल महिन्यामध्ये 11 तारखेला. 1827 साली त्यांचा जन्म झाला होता. महात्मा ज्योतिबा फुले वॉज बोर्न ऑन 11 एप्रिल 1877. ते माळी कम्युनिटीतनं बिलॉंग करत होते, ज्याला आपण गार्डनर्स असं म्हणतो. आणि त्यांनी खूप अशा मोठमोठ्या पॉवरफुल मुवमेंट देखील ऑर्गनाईज केल्या होत्या अगेन्स्ट अप्पर कास्ट. वरच्या जातीच्या लोकांचे जे काही डॉमिनेशन होतं खालच्या जातीच्या अगेन्स्ट अतिशय पॉवरफुल मुवमेंट सुरू केल्या होत्या. आणि ब्राह्मिकल सुप्रीमसी जी होती किंवा कास्ट डॉमिनेशन होतं अप्पर कास्ट, त्याच्या अगेन्स्ट ह्या मुवमेंट सुरू झाल्या होत्या. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची देखील स्थापना केली होती. लिहून घ्या. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, ज्याला ट्रूथ सीकर सोसायटी असे म्हटल्या. सीकर सोसायटी. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा. ही सोसायटी स्थापन असताना लीडरशिप कोणी केली होती, तर कम्युनिटीतले जे लोक होते त्यांच्या लीडरशिपने सत्यशोधक समाजाची स्थापना होती. धनगर असू दे, तेली, माळी, कुंभी, बॅकवर्ड क्लासेस जेवढे होते त्या सगळ्यांच्या पुढाकारांनी, त्या सगळ्यांना इन्क्लूड करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मेन एम काय होता या मुवमेंटचा, तर ज्या काही सोशल सर्व्हिस आहेत त्या, आणि स्प्रेड ऑफ एज्युकेशन अमंग वुमन अँड लोअर कास्ट पीपल. म्हणजे खालच्या जातीच्या लोकांना आणि महिलांना शिक्षण मिळावं हा याचा मेन अजेंडा होता. फुलेंचं जे काम आहे, सार्वजनिक सत्य, धर्म, गुलामगिरी, हे लिखाण त्यांची होती, अनुभवाचं नव्हतं, जे नंतर सोर्स बनलं. सोर्स कशाचं, ज्या काही इन्स्पिरेशन मिळाल्या त्या इन्स्पिरेशनचं सोर्स बनलं फॉर द कॉमन मासेस. जे जो सर्वसामान्य समाज होता त्या सर्वसामान्य समाजाचं एक प्रेरणा म्हणून हे लिटरेचर बघितलं जातं. फुलेंनी वापरलं होतं एक सिम्बॉल, राजा बळी, म्हणजे बळी राजाचं सिम्बॉल त्यांनी वापरलं होतं ॲज अपोजिशन म्हणून, अपोज करण्यासाठी सिम्बॉल ऑफ रामा. फुलेंनी एम काय होता, कम्प्लीट अबॉलिशन ऑफ कास्ट सिस्टीम. म्हणजे जी काही जाती व्यवस्था आहे ही पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे हा त्यांचा एम होता. आणि सोशो इकॉनॉमिक इक्वॅलिटीज असाव्या समाजामध्ये. आणि ही वॉज अगेन्स्ट संस्कृत हिंदुइझम. म्हणजे काय, संस्कृत हिंदू धर्म जो होता त्या धर्माच्या देखील ते विरोधात होते. आता ही जी चळवळ होती, ही जी मुवमेंट होती, यांनी एक सेन्स दिला होता आयडेंटिटीचा, जी आपली ओळख आहे ह्याचा सेन्स लोकांना दिला होता. डिप्रेस कम्युनिटीज, लोक म्हणजे ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं होतं त्यांना ॲज अ क्लास म्हणून अगेन्स्ट द ब्राह्मण, जे स्वतःला एक्सप्लॉयटर्स म्हणून बघितलं जात होतं. फुलेंनी ओपन केलं होतं एक त्यांची ज्या पत्नी होत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई मुलींच्या शाळा देखील सुरू केल्या होत्या पुण्यामध्ये. आणि ते पायनियर होते विडो रिमॅरेज मुवमेंट करिता महाराष्ट्र. विडो रिमॅरेज मुवमेंट काय, तर अनेक अशा महिला होत्या की विधवा झाल्यानंतर त्यांचं शोषण व्हायचं, त्यांचं अस्तित्व टिकत नव्हतं. हा विचार देखील लक्षात त्यांनी घेतला
आणि विधवांचे पुनर्विवाह व्हावे हा सुद्धा मुद्दा त्यांनी हाती घेतला. ठीक आहे. ते विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रणेते देखील म्हणून ओळखल्या जातात. मुलींच्या असे त्यांना देखील. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी अनेक लिखाण आहे, अनेक लिटरेचर आहे, जे तुम्ही वाचू शकता, जे तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. हे इथे तर फार कमी दिलेलं आहे त्यांच्याविषयी, पण तुम्ही अजून डिटेल वाचा. समाज सुधारक नेटवर वाचा, काय केलं, कसं केलं, कसा विरोध झाला, त्या विरोधात ते पुढे कसे आले, कसा त्यांचा मृत्यू झाला, कसं त्यांना अपोज करण्यात आलं, कसं त्यांच्या विरोधात कान करण्यात आले, सगळं सगळं तुम्ही वाचा. आता महात्मा फुले नंतर लिहा अब्दुल लतीफ. कोण होते नवाब अब्दुल लतीफ? नावावरून तर कळतं की सगळेजण सांगितले मुस्लिम. अजून कोण होते? नवाब अब्दुल लतीफ कोण होते? सांगू शकाल का? नवाब अब्दुल लतीफ कोण होते? मोहम्मदन लिटरसी सोसायटी ज्यांनी स्थापन केली ते स्थापन करणारे नवाब अब्दुल लतीफ होते. आता मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना 1863 साली झाली. त्यांचा जन्म 1828 साली झाला. 1828 साली मोहम्मद अब्दुल लतीफ यांचा जन्म झाला. 1863 मध्ये त्यांनी मोहम्मदन लिटरसी सोसायटीची स्थापना केली. ते एक असे सुरुवातीचे इन्स्टिट्यूशन्स होत्या. He was one of the earliest institutions that attempted to spread modern education. म्हणजे अदेन यांनी 500 किंवा आधुनिक शिक्षण स्प्रेड करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अर्लिएस्ट इन्स्टिट्यूशन्स मध्ये अब्दुल लतीफनी प्रयत्न देखील केले होते. कशाचे? तर सोशल ॲब्युजेस जे आहे ते रिमूव्ह करावे, नष्ट करावे आणि प्रमोट करावं हिंदू मुस्लिम युनिटी. अतिशय महत्वाचा मुद्दा की जातीला धरून, धर्माला धरून जे काही ॲब्यूज होत होतं, शोषण होत होतं, ते नष्ट व्हावे आणि हिंदू मुस्लिम युनिटी व्हावी असं त्यांचं त्यावेळी म्हणणं होतं. बस एवढंच दिलंय. नवाब अब्दुल लतीफचा जन्म 1828, मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना 1863. अर्लिएस्ट इन्स्टिट्यूशन मध्ये त्यांनी प्रयत्न केले होते मॉडर्न एज्युकेशन स्प्रेड करण्याचं, आणि त्यांनी प्रयत्न देखील केला होता की जे काही सोशल ॲब्युजेस आहे ते रिमूव्ह करावे आणि प्रमोट करावं हिंदू मुस्लिम युनिट. बस नवाब अब्दुल लतीफचा एवढा भाग आपल्या झालं लिहून. नाव लिहा. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. लिहिलं का? रामकृष्ण परमहंस.
रामकृष्ण RAMKRISHNA रामकृष्ण परमहंस PARAMHANSA लिहिलं रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसाचा जन्म 18 फेब्रुवारी 1936 साली झाला होता. गदाधर चट्टोपाध्याय देखील म्हणून ओळखल्या जाईल. गदाधर चट्टोपाध्याय म्हणजे रामकृष्ण परमहंस ह्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 साली झाला होता. ते खूप गरीब पुजारी फॅमिलीतनं बिलॉंग करत होते. एका दक्षिणेश्वर मध्ये एक काली मातेचं मंदिर होतं, तिथे ते अतिशय गरीब पुजारी होते असं म्हणण्यात येतं किंवा अशी त्यांच्याविषयीची माहिती आहे. त्यांची जी शिकवण होती त्या शिकवणीच्या माध्यमातून त्यांनी त्या बेसिसवर रामकृष्ण मिशन किंवा रामकृष्ण मुवमेंटची स्थापना केली. त्यांच्याच नावाने जे रामकृष्ण मुवमेंट कोणी स्थापन केलं तर रामकृष्ण परमहंस हे त्याचं उत्तर असेल. कन्फ्यूज व्हायचं नाही. आता दोन महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह होते या मुवमेंटचे. ते काय काय होते ते बघा. टू ब्रिंग इनटू एक्झिस्टन्स अ बँड ऑफ मॉन्क्स डेडिकेटेड टू अ लाईफ ऑफ फ्री renunciation and practical spirituality from among whom teachers and workers would be sent out to spread the universal message of Vedanta as illustrated in the life of Ramakrishna. म्हणजे काय तर जो संन्यास आहे तो संन्यास आणि व्यावहारिक अध्यात्म ह्या दोन्हींच्या जीवनासाठी जो भिक्षूंचा गट आहे त्यांनी समर्पण करावं, समर्पित असावा असा गट त्यांना अस्तित्वात आणायचा होता. कशासाठी की जो सगळं त्यांचं आयुष्य व्यावहारिक अध्यात्म आणि संन्यासासाठी समर्पित करेल असा त्यांना गट तयार करायचा होता. त्या माध्यमातून त्या गटाच्या माध्यमातून रामकृष्णाचं जे जीवन आहे त्या रामकृष्णाच्या जीवनातलं जे चित्र आहे त्याप्रमाणे वेदांत वैश्विक संदेश त्यांना पसरवण्यासाठी शिक्षण आणि कामगार देखील पाठवले जावे असं त्यांना वाटत होतं. एकंदरीत धार्मिक दृष्टिकोनातनं किंवा संन्यासी वृत्तीचे ते होते की झोकून द्यायचं एखाद्या कामाला असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरा जो मुद्दा इन कंजक्शन विथ ले डिसिप्लिन्स टू कॅरी प्रीचिंग फिलॅन्थ्रोपिक अँड चॅरिटेबल वर्क. म्हणजे काय तर की हा जो उपदेश आहे परोपकार आहे आणि परोपकार करण्यासाठीचं जे परोपकारी कार्य आहे ह्यामध्ये सामान्य शिष्य जे आहे ह्या सामान्य शिक्षणाचा जे संयोग आहे त्याच्या माध्यमातून सर्व लोक पुरुष स्त्री मुलं जात धर्म रंग ह्याची कुठलीही पर्वा न करता ईश्वराचं सत्य प्रकटीकरण म्हणून प्रत्येकाला बघावं असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे काय तर जे काही दिलंय ते ईश्वराने दिलाय, त्याच्यात आपण जातीभेद करू नये, वंशभेद करू नये, स्त्री पुरुष चा फरक करू नये, हे गोष्टी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून मांडल्या होत. आणि त्यांचं अजून एक म्हणणं होतं की परमहंस स्वतः यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली होती. त्यांचे जे मोनास्टिक डिसिप्लिन्स होते त्या यंग मोनास्टिक डिसिप्लिन्स वगैरे ॲज अ न्यूक्लियस म्हणून कशासाठी तर जे काही पहिलं आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे ते फुलफिल करण्यासाठी, पण मोस्टली ते पहिलं ऑब्जेक्टिव्ह कॅप्चर करण्यात. नेक्स्ट लिहा पंडिता रमाबाई.
पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंचं नाव ऐकलंय का? कुणी कुणी ऐकलंय पंडिता रमाबाई? ऐकलंय ते सांगा. बघ. तर पंडिता रमाबाईचा जन्म आधी बघा 23 एप्रिल 1853 साली पंडिता. आता ब्रिटिश गव्हर्नमेंट त्या काळामध्ये खूप प्रचलित होतं किंवा त्यांचंच राज्य होतं सगळ्यांवर. पण त्यांनी कुठलंही असं महत्वाची स्टेप घेतली नाही ज्याच्या माध्यमातून महिलांच्या शिक्षणावर भर देण्यात येईल असं काही काम त्यांनी केलं नाही किंवा काही ठोस पावलं देखील उचललं नाही ब्रिटिश सरकारने. तरीही त्या काळात सुद्धा 19व्या शतकाच्या अखेरीमध्ये अशा अनेक स्त्रिया होत्या ज्यांनी अनेक समाज सुधारणांमध्ये असं मत व्यक्त केलं होतं. कारण त्यावेळी समाज सुधारणेची गरज मात्र भासू लागली होती. कारण काय तर ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं तरी सुद्धा महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी काही काम केलं नव्हतं. हे पंडिता रमाबाई यांनी व्यक्त केली आहे. पंडिता रमाबाई स्वतः अमेरिकेमध्ये जाऊन शिकल्या होत्या, इंग्लंडमध्ये शिकल्या होत्या. त्यांनी अनइक्वल ट्रीटमेंट जी आहे म्हणजे असमानतेची वागणूक ह्याच्या विषयी अनेक लिखाण केलं होतं. असमानतेची वागणुकीबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी लिखाण केलं होतं. खूप चांगलं चांगलं लिटरेचर त्यांनी लिहिलं होतं. आणि त्या काळच्या त्या म्हणजे विदेशात जाऊन शिकणाऱ्या महिला होत्या. पुण्यामध्ये त्यांनी आर्य महिला सभेची स्थापना केली होती. त्यासोबतच निराधार ज्या विधवा महिला होत्या त्यांच्या मदतीसाठी त्यांनी शारदा सदन देखील उघडलं होतं. त्यांनी जसं जसं सांगते तसं तसं लिहून घ्या. पंडिता रमाबाई फाउंडेड द आर्य महिला सभा इन पुणे. पंडिता रमाबाई फाउंडेड द आर्य महिला सभा इन पुणे आणि ओपन द शारदा सदन for helping destitute widows. destitute widows म्हणजे काय तर निराधार विधवा महिला त्यांच्या मदतीसाठी त्यांनी शारदा सदनची देखील स्थापना केली होती. लिहिलं. नाव नेक्स्ट रिफॉर्मर लिहा बेहरामजी एम मालाबारी. बेहरामजी एम मालाबारी. बेहरामजी एम मालाबारी. BEHRAMJI. बेहरामजी एम मालाबारी MALABARI. बेहरामजी मालाबारींचा जन्म झाला होता 18 मे 1853 साली वडोदरा येथे.
लिहा. लिहिलं. Behramji Malabari was born on 18th May 1853 in वडोदरा, गुजरात. ते पारसी सोशल रिफॉर्मर होते. त्यांनी सेवा सदनची स्थापना केली होती 1885 साली. ऑर्गनायझेशन स्पेशलाइज होती अशा महिलांसाठी जे एक्सप्लॉयटेड होत्या आणि डिस्कार्डेड होत्या बाय द सोसायटी. म्हणजे काय तर जाती त्या काळामध्ये ज्या महिलांची काळजी घेतली पाहिजे, जे काही महिलांचं शोषण होतं किंवा महिलांना समाजाने टाकून दिलंय अशा महिलांची सेवा करण्यासाठी त्यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. आणि ह्या संस्थेने अतिशय विशेष कामगिरी देखील केली होती की सर्व जातींची काळजी ह्या सदनमध्ये सर्व जातीच्या महिला होत्या. जातीचं कुठलंही बंधन नव्हतं आणि महिलांना त्या संस्थेद्वारे त्या ऑर्गनायझेशनच्या द्वारे शिक्षण दिलं जात होतं, वैद्यकीय मदत दिली जात होती आणि कल्याणकारी सेवा देखील पुरवल्या जात होत्या. हे बहिरामजी मालाबारी पारसी होते, वडोदऱ्याचे होते. त्यांचा जन्म वडोदऱ्याला झाला होता. पारसी समाजसुधारक होते. सेवा सदनची त्यांनी स्थापना केली होती. शोषित आणि समाजाने टाकून दिलेल्या महिलांच्या कल्याणासाठी त्यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. त्याच्यामध्ये कुठल्याही जातीच्या महिला येऊन राहू शकत होत्या. त्यांची तिथे काळजी घेतली जात होती. महिलांना शिक्षण दिल्या जात होतं, मेडिकल हेल्प दिले जात होते आणि ज्या काही आवश्यक असणाऱ्या कल्याणकारी सेवा आहेत त्या देखील तिथे पुरवल्या जात होत्या. महिरामजी एम मालाबार. नेक्स्ट लिहा. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंदांचा जन्म झालाय 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे. यूथ डे म्हणून देखील घोषित झालाय त्यांचा जन्मदिवस. लिहा. स्वामी विवेकानंद was born on 12th January 1863 in Kolkata. दुसरं ऑब्जेक्टिव्ह जे इथं घेण्यात आलं होतं स्वामी विवेकानंदांच्या द्वारे, तर रामकृष्ण जे होते, रामकृष्ण परमहंस त्यांचे हे शिष्य होते. रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूनंतर जे दुसरं ऑब्जेक्टिव्ह होतं रामकृष्णांच्या कामाचं ते विवेकानंदांनी हाती घेतलं तेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा. आणि त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली 1897 मध्ये. रामकृष्ण परमहंसाचा आपण अभ्यास केला ना, त्याचे जे 2 ऑब्जेक्टिव्ह त्यातले जे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे ते स्वामी विवेकानंद त्यांचे शिष्य असल्यामुळे त्यांनी सेकंड ऑब्जेक्टिव्ह वर त्यांनी काम सुरू केलं आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली 1897 मध्ये. त्याचं हेडक्वार्टर कलकत्ता येथे होतं. परत एकदा बघा. स्वामी विवेकानंदांचा जन्म झालाय 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे. सेकंड ऑब्जेक्टिव्ह जे होतं स्वामी विवेकानंदांचं आफ्टर रामकृष्ण परमहंसाच्या डेथ नंतर त्यांनी फाउंडेशन केलं रामकृष्ण मिशनचं 1897 मध्ये, ज्याचं हेडक्वार्टर हे कलकत्ता येतं होतं. आता ह्यांचं स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव, ओरिजिनल नाव आहे नरेंद्रनाथ दत्त.
हे कार्यकाळ आहे त्यांचा 1862 ते 1902. म्हणजे नरेंद्रनाथ दत्त आणि स्वामी विवेकानंद हे एकच व्यक्ती आहे. नरेंद्रनाथ दत्ताला स्वामी विवेकानंद म्हणून ओळखल्या जातो. ओके, पुढे नरेंद्रनाथ दत्तांचा जो कार्यकाळ होता, जन्माचं वर्ष होतं 1862 आणि मृत्यू झाला 1902 साली. आता स्वामी विवेकानंदांनी स्प्रेड केला, पसरवलं रामकृष्ण परमहंसाचा जो मेसेज होता तो पसरवला आणि प्रयत्न देखील केले की रिकन्सिल करावं. जी काही नीड आहे कंटेम्पररी इंडियन सोसायटीची, म्हणजे आधुनिक भारताची, समकालीन भारताची ज्या समाजाच्या गरजा आहेत त्या समज करण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांनी इमर्ज केले होते ॲज अ प्रीचर म्हणून, न्यू हिंदुइझमचं म्हणजे नव हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून ते उदयास देखील आले होते. रामकृष्ण परमहंसाचे जे काही आध्यात्मिक अनुभव होते ते अनुभव, उपनिषदांची शिकवण आणि गीता, बुद्ध, येशूची उदाहरणे हे विवेकानंदांचे मानवी जी मूल्य होते त्या मूल्यांमध्ये जगाला त्यांनी त्याच बेसिसवर संदेश दिला होता, आधार दिला होता. म्हणजे संदेशाचा आधार जो होता, जे विवेकानंद देत होते समाजाला, त्याचा आधार काय होता तर आध्यात्मिक अनुभव, उपनिषदांची शिकवण, बुद्ध, गीता, येशू हे सगळे आधार ह्या मानवी मूल्यांबद्दलचे स्वामी विवेकानंदांनी पसरवले होते. त्याने सबस्क्राईब केलं होतं वेदांताला, जे कन्सिडर्ड होतं फुल्ली रॅशनल सिस्टीम विथ अ सुपेरियर अप्रोच. म्हणजे काय, वेद किंवा वेदांत जे आहे त्याची सदस्यता घेतली तर ज्याला तो एक उत्कृष्ट दृष्टिकोन असेल आणि असे असलेली जी पूर्णपणे तर्कसंगत प्रणाली ती ते स्वतः देखील मानत होते. त्यांचं जे मिशन होतं ते ब्रिज अप करणं होतं गल्फ बिटवीन परमार्थ सर्व्हिस आणि व्यवहार म्हणजे बिहेवियर. म्हणजे परमार्थ म्हणजे आपण जे काही करतो ते, आणि आपलं बिहेवियर व्यवहार, आणि बिटवीन स्पिरिच्युअलिटी अँड डे टू डे लाईफ. म्हणजे काय म्हणणं होतं त्याचं की परमार्थ, व्यवहार, अध्यात्म आणि दैनंदिन जीवन यांच्यातली जी काही दरी आहे ती आपल्याला दूर करायचे हे त्यांचं ध्येय होतं. म्हणजे दिवसेगणी किंवा डे टू डे लाईफमध्ये त्यांचा असा विश्वास होता की जे फंडामेंटल वननेस आहे त्याच्यामध्ये जो देव आहे, असं ते म्हणतात की फॉर आवर ओन मदरलँड अ जंक्शन ऑफ टू ग्रेट सिस्टीम, हिंदुइझम अँड इस्लाम इज द ओनली होप, emphasizing social action. आणि त्यांनी डिक्लेअर केलं होतं ते नॉलेज विदाउट ऍक्शन इज युजलेस. आपल्याकडे नॉलेज आहे, सगळं आहे, पण आपण त्या संदर्भात काही ऍक्शन नाही घेतली तर ते संपूर्ण नॉलेज युजलेस आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्याकडे एक उत्कृष्ट दृष्टिकोन होता तर्कसंगत प्रणालीचा. ती तर्कसंगत प्रणाली मानत देखील होते. व्यवहार, परमार्थ, अध्यात्म आणि दैनंदिन जीवन ह्यांच्यामधली जी दरी आहे ते दूर करण्याचं त्यांचं ध्येय होतं. त्यांच्या देवाच्या ज्या मूलभूत एकता आहे त्या देवाच्या एकतेवर विश्वास होता आणि म्हणाले ते की आपल्या स्वतःच्या मातृभूमीसाठी हिंदू धर्म आणि इस्लाम हे दोन्हीही महान प्रणालींचा संगम आहे आणि हीच सामाजिक कृती जोर देणारी, म्हणजे जे काही आपल्याला करायचं आहे ते सामाजिक कृतीला जोर देणारी, आशा देणारी एकमेव गोष्ट आहे. कारण त्यांचं म्हणणं असंही होतं की कृतीशिवाय ज्ञान निरुपयोगी असल्याचं त्यांनी जाहीरच केलं होतं. इथपर्यंत क्लिअर झालंय? पुढचा मुद्दा सांगू? पुढचा मुद्दा बघा की त्यांनी लॅमेंटेड होते आयसोनेशनलिस्ट टेंडन्सीज ज्या होत्या, टच मी नॉट ॲटिट्यूड जे होतं हिंदू रिलिजियस मॅटर्समध्ये. म्हणजे काय तर धार्मिक बाबतीमध्ये हिंदूंचं जे अलगाववादी प्रवृत्ती होती आणि टच मी नॉट जी वृत्ती होती त्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला होता, कारण हे कास्ट हायरार्कीला प्रोत्साहन देत होतं. त्यांनी त्याच्याविषयी शोक व्यक्त केला होता. श्रीमंतांकडून गरिबांवर होणारा अन्याय,
धर्माने दिलेली मंजूष कंजूष मान्यता, हे सगळं पाहून त्यांना भुरळ पडली होती, घातली होती. उपाशी माणसाला धर्म शिकवला जात नाही, हा देवाचा आणि मानवतेचा अपमान आहे. म्हणजे व्यक्ती उपाशी आहे, त्याला त्याचं पोट भरण्यापेक्षा, त्याला अन्न देण्यापेक्षा आज आपण जर त्याला धर्म शिकवत बसलो तर त्याचा तो अपमान आहे, असं त्यांचं मत होतं. आपले जे देशवासी आहे, जी जगातली लोक आहेत, त्यांचे एक समानता, स्वातंत्र्य, मुक्त विचार आत्मसात करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलं होतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. स्वामी विवेकानंदांविषयी अनेक लिटरेचर आहे, खूप लिखाण आहे, त्यांचं कामाची कारकीर्द खूप आहे, त्याविषयी आपण अनेक ठिकाणी वाचन करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट रिफॉर्मर लिहा, गोपाळ कृष्ण गोखले. नेक्स्ट रिफॉर्मर गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 साली झाला. हे लिबरल लीडर होते. ते लिबरल म्हणजे काय? स्वतंत्र विचार, उदारमतवादी नेते होते इंडियन नॅशनल काँग्रेस. गोपाळ कृष्ण गोखले was born on 9th May 1866. He was the liberal leader of Indian National Congress. लिबरल म्हणजे उदारमतवादी नेते होते ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे, आणि त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती 1905 साली. The Servants of India Society established in 1905. आता एम काय होता ह्या सोसायटीचा? तर ट्रेनिंग देणं, ट्रेन करणं, प्रशिक्षित करणं नॅशनल मिशनरीज, जेणेकरून ते भारताला चांगली सर्व्हिस देऊ शकते. हा एम त्याचा होता. हे तर एक होतं. सोबतच प्रमोट पण करायचं होतं सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल. खरा इंटरेस्ट होता लोकांचा, त्याला हात घालायचा होता. त्यांना प्रिपेअर करत होते कॅडर ऑफ सेल्फलेस वर्कर्स, जे डिवोटेड होते त्यांच्या आयुष्याकरिता, कॉज ऑफ द कंट्री करिता. म्हणजे काय तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उदारमतवादी नेते तर ते होतेच, पण त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा होता की 1905 मध्ये त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली, आणि भारताच्या सेवेसाठी, म्हणजे देशाच्या सेवेसाठी ज्या काही मिशनरीज होत्या, त्या नॅशनल लेवलला त्या मिशनरीजचं त्यांनी प्रशिक्षण देण्याचा एम त्यांचा होता. हा सोसायटीचा अतिशय महत्त्वाचा उद्देश होता. ठीक आहे. आता सर्व घटनात्मक मार्गाने, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल वेजनी, अतिशय महत्त्वाचा शब्द वापरलाय, ऑल घटनात्मक मार्गाने भारतीय लोकांच्या खऱ्या हिताचा प्रचार करणे, म्हणजे भारतीय लोकांचं खरं हित कशात आहे ते लोकांपुढे मांडणे, आणि धार्मिक भावनेने देशासाठी आपलं जीवन समर्पित करावं, झोकून द्यावं, असे जे काही निस्वार्थी कार्यकर्ते आहे, त्या निस्वार्थी कार्यकर्त्यांचं केडर, एक गट त्यांना तयार करायचा होता. हे त्यांचं कामाचा एम होता.
1915 साली गोखले यांचं निधन झालं आणि श्रीनिवास शास्त्री यांनी त्यांच्या कामाची अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. इथे प्रश्न येऊ शकतो की गोपाल कृष्ण गोखले यांच्या मृत्यूनंतर अध्यक्षपदाची सूत्रे कोणी हाती घेतली, तर ते नाव आहे श्रीनिवास शास्त्री. नेक्स्ट, सरोजिनी नायडू. SOROJINI. सरोजिनी नायडू. NAIDU. सरोजिनी नायडू. SOROJINI. आता सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला होता 13 फेब्रुवारी 1879 साली. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 साली झाला. हा एक नावाजलेल्या प्रसिद्ध अशा कवयित्री होत्या, सामाजिक कार्यकर्त्या देखील त्या होत्या. देशभक्तीपर कविता त्या करत होत्या, म्हणत होत्या. त्या माध्यमातून त्यांनी जनतेला, लोकांना राष्ट्रवादाच्या भावनेनं प्रेरित केलं होतं. म्हणजे जनतेला प्रेरित करण्यासाठी, राष्ट्रवादाच्या भावनेसाठी त्यांनी कविता हे माध्यम वापरलं होतं आणि देशभक्तीपर कविता त्या स्वतः लिहत होत्या. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्या स्वतः त्यांनी लीड घेतलं होतं, त्या उभ्या राहिल्या होत्या. आणि देशातील जी काही राजकीय परिस्थिती होती त्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी अतिशय सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना केली होती. आता तुम्हाला मी एक होमवर्क देणार आहे की सरोजिनी नायडू यांनी अखिल भारतीय महिला परिषद जी स्थापन केली होती त्याचं वर्ष कोणतं, तुम्ही शोधून काढायचं. ठीक आहे, परत एकदा, सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 साली झाला होता. त्या एक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कवयित्री होत्या, आणि सोबत त्या एक सोशल वर्कर देखील होत्या. त्या इन्स्पायर्ड करत होत्या मोठ्या गटाला, लोकांना. त्यांचं जे स्पिरिट होतं त्याच्याद्वारे, कवितांच्याद्वारे ते लोकांना प्रेरित करत होत्या. त्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा ह्यासाठी देखील त्या उभ्या राहिल्या होत्या. आणि सध्याची त्यावेळची जी काही राजकीय परिस्थिती होती त्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग देखील घेतला होता. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स
म्हणजे अखिल भारतीय महिला परिषदेची देखील त्यांनी स्थापना केली होती. नेक्स्ट, पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर. पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर. स्पेलिंग सांगू? लिहा. PERIYAR. पेरियार ई.व्ही. MASWAMY. पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर. NAICKER. पेरियार ई.व्ही. रामास्वामी जन्म 17 सप्टेंबर 1889 साली झाला. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केली होती. 1920 जे शतक होतं त्याच्या मध्यान्नामध्ये त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केली होती. आता ही जी मुवमेंट आहे याचा एम काय होता? नथिंग शॉर्ट ऑफ अ रिजेक्शन ऑफ अ ब्राह्मणिकल रिलीजन अँड कल्चर विच पेरियार फेल्ट ट्राईंग एक्सप्लॉयटेशन ऑफ द लोअर कास्ट. म्हणजे काय तर ह्या चळवळीचा एकमेव उद्देश म्हणजे काय तर ब्राह्मणी धर्म आणि जी संस्कृती होती ती नाकारण्यापेक्षा कमी नाही, म्हणजे ती नाकारलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. खालच्या जातीची जी लोक होती त्यांचं जे काही शोषण आहे त्या शोषणाचं प्रमुख साधन त्यांना ही संस्कृती आणि ब्राह्मणिझम वाटत होतं. आता ब्राह्मण पुरोहितांशिवाय विवाहाची औपचारिकता करून त्यांनी ब्राह्मण पुरोहितांचं काम कमी करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की लग्नामध्ये आपल्याला ब्राह्मण लागतो विधी करण्यासाठी. तर त्यावेळी त्यांनी काय केलं होतं पेरियार यांनी की अशी लग्न व्हावी जिथे ब्राह्मण नसावा, ब्राह्मणांच्या शिवाय लग्न व्हावी, ही औपचारिकता नसावी असं त्यांचं म्हणणं होतं. परत एकदा बघा, पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 साली झाला होता. 1920च्या मध्यामध्ये त्यांनी स्वाभिमान चळवळ सुरू केली होती आणि ह्या चळवळीचा उद्देश एकमेव होता की हा जो ब्राह्मणी धर्म आहे आणि ब्राह्मणी संस्कृती आहे ही नाकारली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि खालच्या जातींचं जे काही शोषण होतंय त्या शोषणाचं प्रमुख साधन काय होतं तर ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्म त्यांची संस्कृती. त्यावेळी त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला होता की ब्राह्मणांशिवाय किंवा पुरोहितांशिवाय विवाहाची लग्नांची औपचारिकता झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पुरोहितांचं स्थान कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. झाले पेरियार ई.व्ही. नेक्स्ट, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर.
लिहायचं बाळशास्त्री जांभेकर. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1912 झाला होता. त्यांना फादर ऑफ मराठी जर्नलिझम म्हणून ओळखले जात होते. ते जनक कशाचे तर मराठी पत्रकारितेचं जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखल्या जात होतं. आता बाळशास्त्री जांभेकर हे नावाजलेले होते मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून, आणि ते सोशल ऍक्टिव्हिस्ट सुद्धा होते, ज्यांनी खूप कंटिन्युअस एफर्ट्स घेतले होते युजफुल आणि हेल्दी कॉन्शियसनेस जनरेट करण्यासाठी अमंग द कॉमन पीपल. आणि त्यांनी प्रयत्न केले होते एज्युकेट करण्याचा. अनएज्युकेटेड लोकांना अटॅक केलं होतं त्यांनी, ब्राह्मण ऑर्थोडॉक्स विचारांचा प्रयत्न केला होता रिफॉर्म करण्याचा पॉप्युलर हिंदू. त्यांनी वीकली दर्पण नावाचं एक मासिक सुद्धा सुरू केलं होतं 1832 साली. ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1912 साली झाला होता. मराठी पत्रकारितेचं त्यांना जनक म्हणून ओळखलं जात होतं. मुद्रित माध्यम म्हणजे हे मुद्रित माध्यम प्रिंट मीडिया म्हणतो आपण ते, आणि सामाजिक जागृती क्षेत्रातलं देखील त्यांचं योगदान अतिशय प्रसिद्ध होतं. अनेक अशा सामाजिक कार्यकर्त्यांपैकी ते एक होते ज्यांनी सामान्य लोकांमध्ये उपयुक्त आणि निरोगी चेतना निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केले होते. अनएज्युकेटेड जे लोक होते, जे अशिक्षित होते, त्यांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं होतं, प्रयत्न केला होता. ब्राह्मणवादी सनातनी प्रवृत्ती जी होती त्याच्यावर त्यांनी मात्र हल्लाबोल केला होता, हल्लाच केला होता. आणि लोकप्रिय असणारं हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता. 1832 साली त्यांनी दर्पण नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. साप्ताहिक म्हणजे आठवड्यातनं एकदा येणारं लिखाण मासिक ज्याला आपण म्हणू शकतो ते. लिहून घ्या, बाळशास्त्री जांभेकर. दर्पण हे कोणी लिहिलं हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. कुठल्या साली लिहिलं? 1832 साली. आता जांभेकरांचा जो न्यूजपेपर होता हा काही फक्त एक सोर्स नव्हता अपडेटिंग म्हणजे एखाद्याला अपडेट करण्याचा ब्रिटिश मूळ, परंतु तो डील सुद्धा करत होता अनेक सोशल इश्यूज वर जे प्रिव्हिलिंग होते इंडियामध्ये. आणि एक्सरसाइज केले होते वेगवेगळ्या इश्यूजवर, विडो रिमॅरेज, आणि हेल्प केली होती अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी अमंग द अनएज्युकेटेड. पॅशनेट होते जांभेकरांचं वृत्तपत्र हे ब्रिटिशांच्या हालचालींबद्दल अद्ययावत नव्हतं, पण भारतामध्ये प्रचलित असलेल्या अनेक अशा सामाजिक समस्या होत्या, त्या समस्या सोडवण्याचे देखील ते माध्यमांच्या हाताळलं गेलं होतं. एका पुनर्विवाह व्हावे अशा अनेक दिला, अशिक्षित लोकांना शिक्षण द्यावं, भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण करावी असं त्यांचं सगळं म्हणणं होतं. आणि भारतभर ज्ञानाचा प्रचार करण्याची त्यांची आवडही होती. केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1938 साली झाला होता. 1863 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती बॉम्बेमध्ये. त्यालाच प्रेयर सोसायटी देखील म्हटल्या जात. केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1938 साली झाला होता. 1863 मध्ये त्यांनी मुंबई येथे न्यू सोसायटी स्थापन केली होती.
1866 मध्ये, सॉरी, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती त्यांनी 1849 मध्ये. इम्फसाइज केलं होतं त्यांनी, इम्फसाइज होते मोनोथेइझम ऑन वर्क्स रादर दॅन ऑन फेथ. म्हणजे केशवचंद्र सेन यांचा जो जन्म झाला 1909 झाला, 1938 साली झाला. 1863 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये एक नवीन सोसायटी स्थापन केली, भारतवर्षीय ब्राह्मण समाज, ब्राह्मण समाज ऑफ इंडिया. ओरिजिनल सोसायटी होती आदी समाजमध्ये ओरिजिनल सोसायटी. तत्पूर्वी ब्राह्मण समाजाचा जो विचार प्रसार करण्याचा प्रयत्न होता तो महाराष्ट्रामध्ये झाला होता, जेथे 1849 मध्ये परमहंस समितीची स्थापना झाली होती. एकेश्वरवाद सत्यवृत्ती कार्यावर त्यांनी भर दिला होता. म्हणजे श्रद्धा असू दे किंवा एकेश्वरवाद असू दे, ह्यापेक्षा भर कशावर द्यायचा, तर कामावर भर द्यायचा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी एज्युकेशन आणि पर्च्युएशनवर काही रिलाय केलं होतं, नॉट ऑन कन्फ्रंटेशन विथ हिंदू ऑर्थोडॉक्सी. तिथे त्यांनी 4 पॉइंट सांगितले होते सोशल अजेंडाचे, जे पुढे 4 पॉइंट्सवर त्यांनी भर दिला होता. पहिला पॉइंट होता डिसअप्रुव्हल ऑफ कास्ट सिस्टीम, सेकंड एज्युकेशन, थर्ड विडो रिमॅरेज, आणि फोर्थ रेझिंग द एज ऑफ मॅरेज फॉर बोथ. जे पहिला जो होता डिसअप्रुव्हल ऑफ कास्ट सिस्टीम, म्हणजे अनुमोदन करायचं होतं जाती व्यवस्थेचं. महिलांच्या शिक्षणावर भर द्यायचा होता त्यांना, विधवा पुनर्विवाह व्हावे असं त्यांचं म्हणणं होतं, आणि रेझिंग द एज ऑफ मॅरेज फॉर बोथ. जे लग्नाचं वय जे 25 होतं पूर्वी ते मुलाचं, आणि मुलीचं होतं 16, ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि लग्नाचं वय हे वाढावं असं त्यांचं म्हणणं होतं. ही 4 सूत्री त्यांनी मांडली. आता ना प्रार्थना समाज जो आहे हा अतिशय प्रॉमिनंट लीडर जे होते महादेव गोविंद रानडे. जे प्रार्थना समाजाचे जर प्रमुख नेते किंवा प्रमुख व्यक्ती म्हटलं तर कोण कोण होते? महादेव गोविंद रानडे यांचा कार्यकाळ होता 1842 ते 1901. नेक्स्ट होते आरजी भांडारकर 1837 ते 1925, आणि एन जी चंदावरकर यांचा कार्यकाळ होता 1855 ते 1930. म्हणजे 4 सूत्री जी मांडली सामाजिक अजेंड्याची ती होती जाती व्यवस्थेला अनुमोदन करणे, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, आणि दोघांच्या लग्नाचं वय वाढवणे. प्रार्थना समाजामध्ये प्रॉमिनंट जे लीडर्स होते ते होते महादेव गोविंद रानडे, आरजी भांडारकर, एन जी चंदावरकर. ठीक आहे, हे प्रॉमिनंट असे नेते असं. लास्ट घेऊया आपण रिफॉर्मर. लिहा मेधा पाटकर. मेधा पाटकर संपवूया आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरचा पुढचा टॉपिक. ठीक आहे. मेधा पाटकर यांचा जन्म झालाय 1 डिसेंबर 1954 साली. मेधा पाटकर जिवंत आहेत. नर्मदा बचाव आंदोलन, धरणं बांधण्याचं लीड करतात त्याला. टाटा इन्स्टिट्यूट मधल्या ज्या स्टुडंट आहेत त्यांचा जन्म झालाय 1 डिसेंबर 1954 मध्ये. त्या सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, त्या काम करतात. जी अपलिफ्टमेंट आहे म्हणजे जो दर्जा उंचवणं आहे लोकांच्या राहणीमानाचा, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्या फाउंडर मेंबर सुद्धा आहेत नर्मदा बचाव आंदोलनात. ठीक आहे. मेधा पाटकर was born on 1st December 1954. She is a social activist working for a upliftment of the people, lives of the people. मेधा पाटकर या फाउंडर मेंबर आहे नर्मदा बचाव आंदोलनाच्या. याच्यावर प्रश्न येतो जोड्या जुळवामध्ये कोणतं काम कोणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे. त्या काम करतात नर्मदा बचाव आंदोलनांमध्ये विथ अ मास बेस्ड इन ट्रायबल अँड फिजन कम्युनिटीज. म्हणजे आदिवासी आणि शेतकरी जे समुदाय आहे त्यांच्या बरोबर त्या प्रामुख्याने काम करतात. पण कुठल्या स्टेटमध्ये? गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य
प्रदेश येते. हे 3 राज्य त्यांच्या कामाचे युनिव्हर्सल असं म्हणायला हरकत नाही किंवा हेच आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. आदिवासी आणि शेतकरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणावर काम आहे आणि तिथेच असलेलं नर्मदा बचाव आंदोलनासोबत त्याचा काम करते. त्या फाउंडर आहे नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स. शी इज ऑल्सो द फाउंडर ऑफ नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुवमेंट. एम काय आहे तर असे इश्यूज बरोबर काम करणं जे सोशो इकॉनॉमिक जस्टिसशी संबंधित आहे, इक्विटीशी संबंधित आहे, पॉलिटिकल सिस्टीम जी आहे त्याच्याशी संबंधित आहे, अमंग अदर. त्या रिप्रेझेंटेटिव्ह आहे वर्ल्ड कमिशन जे आहे धरणांचं जे वर्ल्ड जगाचं जे कमिशन आहे त्याच्या त्या प्रतिनिधी सुद्धा आहे. रिसर्च करतात त्या इन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिक आणि सोशल इम्पॅक्ट जे आहे डेव्हलपमेंट ऑफ लार्जर डॅम्स ग्लोबलीचे त्याचे. म्हणजे बघा त्या काय आहेत त्या रिप्रेझेंटेटिव्ह आहे वर्ल्ड कमिशन कशावरचं तर डॅम्सचं जे रिसर्च करतं इन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिक आणि सोशल इम्पॅक्ट. जे जर धरणं बांधल्या गेली तर त्याचा परिणाम पर्यावरण, आर्थिक आणि सामाजिक प्रभाव त्याचा कसा पडू शकतो म्हणजे त्याचा डेव्हलपमेंटवर ग्लोबल लेवलला कसा परिणाम होऊ शकतो ह्या कमिशनवर देखील त्या प्रतिनिधित्व करतात. इतकं समजलं. सोशल रिफॉर्मर्स म्हणजे 17, 18, 19, 20 जे काही सोशल रिफॉर्मर्स होते त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. हे जे काही आज आपण चर्चा केली आजच्या लेक्चरला, कालच्या लेक्चरपासून आपण सुरुवात केली होती तर हे थोड्या थोड्या प्रमाणात आपण अभ्यास केलाय. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करायचा तर लेवलला ह्या सगळ्या व्यक्तींविषयीचं वाचन तुम्हाला करायला लागणार आहे. जर हे वाचन तुम्ही केलं आणि हे वाचन करत असताना शॉर्ट नोट्स काढले किंवा एक पॅराग्राफ केला किंवा तुम्ही एक कॉलम केला की वर्ष कोणतं, कोणी काय स्थापन केलं, कशी ते स्थापना केली, कुठे केली, त्याचा सायमल्टेनियसली तुम्ही रिटर्न स्वरूपामध्ये एक चार्ट केला तो लावला तुमच्या येण्या जाण्याच्या ठिकाणी तर त्याचा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ज्या परीक्षा त्याच्यासाठी तुमचा फायदा होईल. ठीक आहे. न्यू टॉपिक आहे सोशल रिफॉर्म्स इन प्री इंडिपेंडंट इंडिया आणि पोस्ट इंडिपेंडंट इंडिया. हा जो भाग आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया कारण आता वेळ संपलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये कुणाला काही समजलं नसेल, अडचण असेल, क्वेरीज असेल तर नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला विचारा. त्याच्यावर आधी आपण डिस्कस करू आणि परत न्यू टॉपिकची सुरुवात करू. ठीक आहे. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे.